साहेब आपण आग्रह केला, ताई आपलंही बोलणं झालं, जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं, या इकडं. पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो. आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही. आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला का नाही आग्रह? जरा हात वर करून सांगा, धरला का नाही आग्रह? साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला तो तरी वाजली जाता, कशाला काळजी करतो. आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला. तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं. हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची. ठरलं ना आपलं? सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात. मी 2 दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमात तर तुझ्या घरच्याला घेऊन ये. आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लागोय, माझी पण पत्नी पुढे बसली सांगतो इथं. जावायला सुद्धा म्हणलं तुम्ही मुंबईवर नाही या, कारण अंकिता एकटीहून चालणार नाही, तुम्ही बी पाहिजे. ते पण आले चौक. गमतीचा भाग सोडा, पण महिलांना सन्मान देण्याचं काम. शेवटी 50% मतदान महिलांचं आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित 10 लोकांना सांगणार नाही. पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासून शेजारीला फोन करतायत, उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला सोबत. नवरात्र असताना 5वी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा. अरे मालिंग बस खाली, मालिंग बस. मालिंग टोंगळे माझ्या गावचा आहे, त्याला लय आनंद झालाय. हा आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आता. आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही. कोल्हे साहेब आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही, कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर. 10 वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर आणि जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे. हल्लीच्या काळामध्ये मंत्रीपद, पद, कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांबत नाहीत, सोडून चालली माणसं. पण आज 10 वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमुदाय आपल्या बरोबर राहिलेला आहे. हा स्वाभिमानी कार्यकर्ता, स्वाभिमानी मतदार आहे, याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून साहेब आता आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं, जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका. पक्ष संघटनेची टाका, कार्यकर्ता म्हणून टाका, पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या. पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे. असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो. हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं, कारण खोटं हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही. सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं. ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने पुढे आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची. मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला. काय लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला, कारण सांगा मला. फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागले. मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे. पक्ष कोण घडवतं, जनता घडवते. आणि ज्या ज्या वेळेस जनतेने मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय, मी जनतेचं ऐकलं सांगतो. हा 95ला जनतेनं सांगितलं, मी विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही मला उभा केलं.
99ला जनतेनं सांगितलं, तुम्ही मला उभा केलं. 2004ला आपण सांगितलं, मी उभा राहिलो. 9ला उभा राहिलो, 14ला उभा राहिलो, 19ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय. ठीक आहे म्हणलं, आपली शेवटी जनता सांगेल ते आपल्याला ऐकावं लागेल. आम्ही त्या पक्षामध्ये गेलो. आता लोकांना प्रश्न पडलाय की हिने हा पक्ष का सोडला. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं 2 तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे. त्यांनी मला सांगितलं त्यांची काय अडचण आहे. आता राजकारणामध्ये बंद दाराआड बरीच चर्चा असते. आपण संस्कृत माणसं आहोत.